परीक्षेचे स्वरूप सेट व नेट परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णपणे सारखा आहे. फरक इतकाच आहे की सेट ही राज्यस्तरीय तर नेट ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा आहे. सेट ही परीक्षा इंग्रजी किंवा मराठी या दोन माध्यमातून देता येते, तर नेट ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी या दोन माध्यमातून देता येते. पूर्वी सेट परीक्षा पास होणारे उमेदवार हे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात कुठेही अधिव्याख्याता पदासाठी पात्र होते. नंतर UGCने आपल्या धोरणात बदल केला, त्यामुळे महाराष्ट्राच्या सेट परीक्षेची मान्यता आता फक्त महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यापुरतीच मर्यादित आहे. 24 फेब्रुवारी 2002 किंवा त्यापूर्वीच्या सेट परीक्षेला हा निर्णय लागू नाही. यापूर्वीच्या सेट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी भारतभर सेवेस पात्र आहेत. राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात सुद्धा त्यांच्या सेट परीक्षा घेतल्या जातात, पण या राज्यातील सेट उत्तीर्ण विद्यार्थी महाराष्ट्रात सेवेसाठी पात्र धरले जाणार नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी इतर राज्यात सेवेसाठी पात्र ठरणार नाहीत. दुसरा फरक म्हणजे नेटप्रमाणे सेट परीक्षेमध्ये कनिष्ठ शोध शिष्यवृत्ती JRFची तरतूद नाही. सर्व देशभर एकाच दिवशी घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेत व सर्व महाराष्ट्रात एकाच दिवशी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेत 2 प्रश्नपत्रिका असतात. परीक्षेसाठी चूक उत्तरासाठी गुण वजा करण्याची पद्धत निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रश्नपत्रिका 1 ही प्रश्नपत्रिका सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य असते. यामध्ये अध्यापन व संशोधन, विधेयक, अभियोग्यता, भाषा कौशल्य, बौद्धिक चाचण्या वगैरेवर आधारित 50 अनिवार्य वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात. त्यातून एक अचूक पर्याय निवडायचा असतो. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे एकूण 100 गुणांची प्रश्नपत्रिका असते. प्रश्नपत्रिका 2 ही प्रश्नपत्रिका उमेदवाराने निवडलेल्या ऐच्छिक विषयाशी संबंधित असते. यामध्ये सुद्धा पुढीलप्रमाणे 4 पर्याय, 50 अनिवार्य प्रश्न व 100 गुण असतात. परीक्षेचे स्वरूप दर्शविणारा तक्ता. सर्वांसाठी अनिवार्य 50 वस्तुनिष्ठ प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. 2 पेपर क्रमांक 2 ऐच्छिक विषय 100 वस्तुनिष्ठ प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटे. केवळ विज्ञान विषयाच्या नेट परीक्षेसाठी जून 2011 पासून नवीन परीक्षा पद्धती स्वीकारली आहे. त्यामुळे केवळ एक बहुपर्याय प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यामध्ये भाग अ सर्व विषयांसाठी समान सामान्य विज्ञान व संशोधन अभिक्षमता असेल. भाग ब व भाग क संबंधित विषयाचा असेल. त्याच्या सविस्तर माहितीसाठी CSIR संकेतस्थळ बघायला पाहिजे. कनिष्ठ शोध शिष्यवृत्ती ज्युनियर रिसर्च फेलोशिप. नेट परीक्षेचा फॉर्म भरताना कनिष्ठ शोध शिष्यवृत्ती ज्युनियर रिसर्च फेलोशिपचा एक पर्याय असतो. विद्यार्थी हा पर्याय निवडू शकतात. JRF उत्तीर्ण होणारे विद्यार्थी अधिव्याख्याता पदासाठी सुद्धा पात्र असतात. उमेदवार JRF उत्तीर्ण झाल्यावर UGC कडून त्याला पत्र पाठवले जाते. या पत्राच्या तारखेपासून 3 वर्षापर्यंत JRFची मुदत असते. तथापि MPhil किंवा PhD पदवीसाठी संशोधन सुरू असल्यास उमेदवाराने नेट उत्तीर्ण केल्याची तारीख अथवा संशोधन प्रत्यक्ष सुरू केल्याची तारीख यापैकी जी तारीख नंतर असेल तिथून शिष्यवृत्ती मिळते. विद्यापीठ अनुदान आयोगाने विविध विद्यापीठांना JRFच्या काही जागा वाटून दिलेल्या आहेत. त्यानुसार ही विद्यापीठे JRF उत्तीर्ण विद्यार्थ्याकडून अर्ज मागवितात. JRFसाठीची परीक्षा 1994 पासून घेतली जाते, पण 1989 पासून JRF व अधिव्याख्याता पदासाठीची पात्रता परीक्षा दोन्ही एकत्रपणे घेण्यात येतात. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान पात्रता. दोन्ही विषयांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाच्या पद्धतीने केली जाते. या दोन्ही पेपरमध्ये स्वतंत्रपणे किमान गुण मिळवणाऱ्यांनाच उत्तीर्ण घोषित केले जाते. पूर्वी पेपर 3 मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे किमान गुण हे एका कमिटीद्वारे ठरवले जात होते. दरवेळी त्यात बदल होत होता. जुलै 2018 पासून परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खालीलप्रमाणे निकष ठरविण्यात आले आहेत. यावर आधारित निकाल जाहीर केला जातो. जुलै 2018 पासून परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष. प्रवर्ग साधारण पेपर 1 40% कमीत कमी 40 गुण. पेपर 2 40% 80 गुण कमीत कमी. शारीरिकदृष्ट्या अपंग, SC, ST, OBC, तृतीयपंथी यांच्यासाठी पेपर 1 साठी 35% गुण म्हणजे 100 पैकी 35 गुण आणि पेपर 2 मध्ये म्हणजे 35% म्हणजे 200 पैकी 70 गुण. मात्र ऐनवेळी आणि निकषामध्ये बदल करण्याचा अधिकार UGCने राखून ठेवला आहे. बाजूच्या तक्त्यात दिल्याप्रमाणे प्रत्येक पेपरमध्ये किमान गुण प्राप्त करावे लागतील. सदरील गुण प्राप्त विद्यार्थ्यांची वेगळी यादी केली जाईल. या यादीमधून गुणानुक्रमे विषयनिहाय पहिल्या 6% विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी बनवली जाईल.
विषयानुसार 6%. प्रवर्ग निहाय गुणवत्ता यादी वेगळी असेल. हे विद्यार्थी अधिवेक्यता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र समजले जातील. वरील 6% विद्यार्थ्यांमधून कनिष्ठ शिष्यवृत्ती JRF प्राप्त विद्यार्थ्यांची वेगळी यादी केली जाईल. अशा प्रकारे जाहीर केलेला निकाल सर्वांना बंधनकारक राहील. नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका 1 मधील गुणदान पद्धती. घटकाचे नाव, अध्यापन विषयक दृष्टिकोन, प्रश्न संख्या 5-10 गुण. संशोधन विषयक दृष्टिकोन 5 प्रश्न 10 गुण. उतारे व त्या आधारित प्रश्न, प्रश्न संख्या 5 गुण 10 गुण. संदेशवहन घटकाचे नाव, प्रश्न संख्या 5 गुण 10. अंकगणिते युक्तिवाद मानसिक क्षमता 5 प्रश्न 10 गुण. तर्कशास्त्र युक्तिवाद मानसिक क्षमता 5 प्रश्न 10 गुण. आकडेवारी विश्लेषण 5 प्रश्न 10 गुण. माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान 5 प्रश्न 10 गुण. जनता विकास व पर्यावरण 5 प्रश्न 10 गुण. आणि घटक 10 उच्च शिक्षण प्रणाली प्रश्न 5 घटक गुण 10. एकूण 50 प्रश्न 100 गुण. विभाग पहिला अध्यापन अभियोग्यता अभिक्षमता. उमेदवाराच्या शैक्षणिक दृष्टिकोनाची चाचणी घेणे हा या पात्रता परीक्षेचा मुख्य उद्देश आहे. उमेदवाराचा शिक्षणविषयक दृष्टिकोन कसा आहे, तो अध्यापनास उपयुक्त आहे का, ते प्राध्यापक पदाकरता पात्र आहे का, प्रचलित शिक्षण पद्धतीची व शिक्षण क्षेत्रातील बदलाची त्याला कितपत माहिती आहे वगैरे या प्रश्नामधून तपासले जाते. या विभागात सरावासाठी 500पेक्षा अधिक प्रश्न देण्यात आले आहेत. विभाग 2 संशोधन विषयक अभियोग्यता अभिक्षमता. आजचा शिक्षक हा उद्याचा संशोधक असतो. ज्ञानदान करताना शिक्षकाला स्वतःच्या ज्ञानकक्षा विस्तृत करायच्या असतात. जुने सिद्धांत चिकित्सक वृत्तीने पडताळून पाहणे, नवीन सिद्धांतांची निर्मिती करणे, विशिष्ट समस्येचा सखोल अभ्यास करून तिचे निराकरण करणे, ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता असते. म्हणून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास संशोधन क्षेत्राविषयी मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. विभाग 3 उतारे व त्यावर आधारित प्रश्न. हा विभाग विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेच्या आकलनावर आधारित आहे. परीक्षेमध्ये एक उतारा दिलेला असतो. त्या उतारावर आधारित 5 प्रश्न दिलेले असतात. उतार्यांचे काळजीपूर्वक वाचन करून नंतर त्यावर आधारित प्रश्न सोडवावेत. या विभागात आम्ही 15 इंग्रजी व 16 मराठी उतारे सरावासाठी दिले आहेत. परीक्षेत हेच उतारे येतील असे नसले तरी सरावासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतात. एकदा उतार्यामागील तंत्र जमले की हा विभाग खूप सोपा वाटतो व त्यावरील गुण मिळू शकतात. विभाग 4 संदेशवहन. अध्ययन प्रक्रियेमध्ये संदेशवहनाला खूप प्रभावी महत्त्व आहे. उत्तम शिक्षक होण्यासाठी संबंधित विषयातील ज्ञान महत्त्वाचे आहेच, पण ते ज्ञान इतरांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्यासाठी प्रभावी संदेशवहनाची आवश्यकता असते. म्हणून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या संदेशवहनाबाबत, त्याच्या प्रकाराबाबत, प्रभावी संदेशवहनाच्या पद्धतीबाबत माहिती असणे आवश्यक आहे. विभाग 5 अंकगणितीय व तर्कशास्त्र युक्तिवाद. परीक्षेच्या दृष्टीने हा विभाग सर्वाधिक महत्त्वाचा असून तो मानसिक क्षमता चाचण्यांचा आहे. या विभागात एकूण 12 प्रकरणांचा समावेश केला आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना हा विभाग अवघड जातो, कारण त्यांना उदाहरणे सोडवण्याचे तंत्र माहीत नसते. एकदा हे तंत्र माहीत झाले व त्याचा पुरेसा सराव केला तरी उदाहरणे चुटकीसरशी सोडवता येतात. याचा विचार करूनच प्रत्येक प्रकारच्या निवडक प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानंतर त्याच प्रकारचे काही प्रश्न सरावासाठी दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थी हे प्रश्न सोडवण्यात तरबेज व्हावा. विभाग 6 घटक 6 आकडेवारी विश्लेषण व आलेख वाचन. हा विभाग आकडेवारी विश्लेषण व आलेख वाचनाचा आहे. या विभागाची मांडणी एकूण 4 प्रकरणात केली असून त्यात तक्ता वाचन, रेखालेख वाचन, दंडाकृती स्तंभ वाचन व विभाजित वर्तुळ वाचन यांचा समावेश केला आहे. आलेख तक्त्याच्या काळजीपूर्वक निरीक्षणाने प्रश्न सोडवता येतात. सरावासाठी दिलेले प्रश्न सोडवल्यास हा विभाग निश्चितच सोपा जाईल. विभाग 7 माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान. आजचे युग हे माहिती संदेशवहन तंत्रज्ञानाचे युग आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गती व अचूकता महत्त्वाची आहे. रिपीट अगेन. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गती व अचूकता महत्त्वाची असते. माहिती तंत्रज्ञानामुळे हे सहज साध्य आहे. ईमेल, इंटरनेट, ऑनलाईन ट्रेडिंग इत्यादी, ई-बँकिंग, टेलिकॉन्फरन्सिंग, कॉम्प्युटराइज अकाउंटिंग, व्हर्च्युअल क्लासरूम इत्यादी शब्द परवलीचे बनले आहेत. याबाबत प्रत्येक विद्यार्थ्यास माहिती असणे अत्यावश्यक आहे.
विभाग 8वा, जनता विकास व पर्यावरण. कोणत्याही क्षेत्राचा विकास हे प्रगतीचे लक्षण असते, पण मानवाने स्वतःची प्रगती करताना स्वतःच्या स्वार्थासाठी नैसर्गिक घटकांचा निर्बंध वापर, प्रचंड वृक्षतोड, प्राणी हत्या केल्यामुळे प्रदूषण वाढत चालले आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून पर्यावरण विषयाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे. विभाग 9वा, उच्च शिक्षण प्रणाली. भारतातील उच्च शिक्षण प्रणाली, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, त्यांची कार्यपद्धती, औपचारिक व दूरशिक्षण, तांत्रिक व्यवसायाभिमुख शिक्षण, मूल्य शिक्षण, उच्च शिक्षण क्षेत्रात होणारे बदल इत्यादीबाबत या विभागात सखोल माहिती दिलेली आहे. परीक्षेसाठी काय उपयुक्त सूचना. परीक्षेसाठी तयारी करताना या परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अनेक गैरसमज असतात. ही माहिती वाचल्यास ते निश्चितच दूर होतील. विषयाचे अपुरे आकलन, संदर्भ ग्रंथाची कमतरता, परिश्रमाचा अभाव व इतर कारणामुळे या परीक्षेतील अनुत्तरतेचे प्रमाण जास्त आहे. या उणीवा दूर केल्यास निश्चितच आपण उत्तीर्ण व्हाल. अभ्यास इंटू परीक्षातंत्र इज इक्वल टू यश. अभ्यास गुणविले परीक्षातंत्र बरोबर यश. हे परीक्षेत यशस्वी होण्याचे सूत्र आहेत. म्हणून फक्त विषयाचे आकलन होऊन उपयोग नाही, तर त्यासोबतच परीक्षा पद्धतीप्रमाणे सराव करणे आवश्यक आहे. यासाठीच प्रत्येक विभागाच्या सुरुवातीला विषयातील उपयुक्त माहिती दिलेली असते व नंतर सरावासाठी भरपूर प्रश्न. सरावासाठी प्रश्न सोडवताना उत्तराची मदत न घेता सोडवावेत. नंतर स्वतःची उत्तरे पुस्तकात दिलेल्या उत्तराशी पडताळून पाहावीत. चुकलेल्या प्रश्नांना खून करून ठेवावी असे प्रश्न पुन्हा एकदा सोडवावेत. प्रचलित घडामोडी. सदराच्या अभ्यासासाठी दररोज कोणते एक चांगले वृत्तपत्र वाचणे आवश्यक आहे. अशा दररोजच्या वाचनामुळे परीक्षेतील प्रचलित घडामोडीवरील प्रश्न सोडविण्यास मदत होते. पुस्तकाच्या शेवटी प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. घड्याळ लावून त्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. त्या दिलेल्या वेळात पूर्ण होतात का ते पाहावे व त्याप्रमाणे स्वतःची गती वाढवावी. प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे स्वतःच्या चुकाही कळतील व त्यात सुधारणा करता येईल. परीक्षेचे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात, त्यामुळे अखंडपणे बसण्याची सवय लागणे आवश्यक असते. म्हणून पुरेसा अभ्यास झाल्यास परीक्षेप्रमाणेच एका दिवसात संबंधित विषयाच्या दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा. शक्यतो परीक्षेपूर्वी रात्री जागरण करणे टाळावे. रात्री विश्रांती घेणे चांगले. परीक्षेच्या आदल्या रात्री पुरेशी झोप न घेतल्यास पेपरच्या वेळी त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. परीक्षा दिवशी स्वतःचे लक्ष विचलित होऊ देऊ नये. संभाव्य प्रश्नावर चर्चा करू नये. परीक्षेपूर्वी 1-2 तास कोणताही अभ्यास करू नये व डोके शांत ठेवावे. थँक्यू. तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच इथून पुढे जे पण व्हिडिओ येतील दररोज येतील आणि त्या व्हिडिओला प्लीज बघा आणि स्वतः अभ्यास करा. काय सजेशन असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. थँक्यू. बाय बाय.